तर संध्याकाळचे आता 4 वाजत आले आहेत आणि मला मस्त चहा पिवासं वाटते. तर इथे केटल वगैरे अवेलेबल आहे. तर मी मस्त एक कपभर पाणी गरम करून घेतले आणि आता मी चहा बनवणार आहे. संध्याकाळी आपण जाणार आहोत मापुसा मार्केटला, जे की गोव्यातलं सर्वात स्वस्त मार्केट आहे आणि फेमस मार्केट आहे. तर तिथलाही ब्लॉग मी बनवणार आहे. तर प्लीज ब्लॉग इथून पुढचे ब्लॉग नक्की पहा. तर जेव्हा आम्ही मार्केटला जाणार आहोत तेव्हा मी ब्लॉग काढेल, तर नक्की पहा. हे पहा, मस्त टी बॅग टाकली आहे, एक पॅकेट शुगर, आणखी एक पॅकेट मी शुगर टाकत आहे. आणि त्यानंतर मिल्क पावडर. सगळं सांडलं केसरीवर काय जोरात फोडलं ना मी. आपला चहा इथे रेडी आहे. थोडासा कमी गोड झाला आहे पण ठीक आहे. आणि ब्रेड, मस्त चहा आणि ब्रेड घेते. तुम्ही या चहा आणि ब्रेड घ्यायला आणि पुढे प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा. तर मी इथे तुम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्या हॉटेलचं रूम टूर देणार आहे. तर हा पॅसेजचा एरिया आहे आणि ही आहे आमची रूम. आणि आमचा रूम नंबर होता 304. आणि आतमध्ये पाहूया आता आपण कशा प्रकारे रूम होती. तर एंटर केल्यानंतरच डाव्या साईडला वॉशरूम होतं. हे बघा, मस्त असं वॉशरूम होतं. आणि पुढे गेलं की लगेचच डाव्याच साईडला एक टेबल होता जिथे त्यांनी एक केटल ठेवलेलं, मग्स होते, कॉफी मग्स, वॉटर बॉटल, ग्लास आणि टी कॉफीसाठी लागणारं सर्व साहित्य वगैरे ठेवलेलं होतं. आणि त्या टेबलच्या खालीच फ्रीज आहे पहा छोटासा. आणि त्याच्याच साईडला होतं कबड, म्हणजे आपले कपडे वगैरे ठेवण्यासाठी आपण ते यूज करू शकतो, ते कबड होतं. आणि त्यानंतर समोर होतं आपलं बेड. हे पहा, शंभूचं लाईट चालू बंद करणं खेळच चालू होता त्याचा. हे पहा, हे अशा प्रकारे आपलं बेड होतं, किंग साईज बेड होतं. आणि त्यानंतर बेडच्या समोरच सेटअप बॉक्स वगैरे, टी व्ही वगैरे सर्व होतं. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त फ्रेश रूम होती. त्यानंतर इथे होता एक डायनिंग टेबल टाईपच होतं, जिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आणि बेडच्याच राईट साईडला होता मिरर, टेलिफोन. हे पहा, अशा प्रकारे मिरर होता. आणि मस्त मोठी अशी विंडो होती आणि विंडोचा व्ह्यू पण खूप छान होता. तुम्ही पुढे पाहू शकता. पहा किती छान फ्रेश असं वातावरण होतं. आणि खिडकीतनं पाहिलं की नुसती तुम्हाला नारळाची झाडेच दिसणार. इकडे पहा, आंब्याचं झाड होतं समोरच हॉटेलच्या एक. आणि गोव्यातील घरे पहा कशी छपरा टाईपमध्येच आहे, म्हणजे पाऊस वगैरे इकडे जास्त असतो त्याच्यामुळे अशाच प्रकारची छतं असतात घराला. पहा किती छान नारळाच्या झाडांचा व्ह्यू दिसतोय, मस्त असं फ्रेश वातावरण. त्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळच्या वेळी मापुसा मार्केटमध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये गेल्यानंतरच मला बेल्टवाला दिसला. तर तिथे माझ्या बेल्टचं थोडंसं काम होतं, होल मारून घ्यायचे होते, ते मी मारून घेतले. आणि पहा मार्केटला कशी सुरुवात झाली. मस्त मला सुरुवातीलाच फुलं दिसलेली. त्यानंतर पहा या बॅग्सची दुकानं, सर्व प्रकारची दुकानं होती इथं. पण एवढं चांगलं पण मला वाटलं नाही. त्यापेक्षा आपलं पुणे पिंपरी चिंचवडचं मार्केट, शगुन मार्केट जे आहे ते एकदम बेस्ट. वस्तू छान छान होत्या, काही लो क्वालिटीच्याही होत्या
आणि हाय रेंज पण होत्या. शक्यतो हे गोव्यातलं कमी रेंजमधलं मार्केट असेल आणि आपल्या पुण्या मुंबईच्या तुलनेत तर हे महागडंच होतं. पण म्हणतात की हे मार्केट खूप फेमस आहे आणि कमी रेंजमध्ये इथे सर्व काही भेटतं. पण कमी रेंजच्या गोष्टींचा क्वालिटी पण तशीच होती आणि हाय रेंजच्या गोष्टींची क्वालिटी पण हायच होती. त्यामुळे सोच होतं मार्केट, असं आपल्यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. त्यानंतर आम्ही मस्त एक उसाचा रस घेतला. हे पहा, शंभू मस्त उसाच्या रसाचा आनंद घेत होता. त्याला उसाचा रस फारच आवडतो, पहा कसा पितोय. त्यानंतर शंभूला घ्यायची होती ही गर्ल्सची पर्स, तर त्याला तीच हवी होती. त्याला कितीदा बोलले की ती गर्ल्सची आहे, पण तो काही ऐकतच नव्हता. शेवटी घेतलीच आम्ही. असो, लहान मुलांना तरी काय कळतं. आणि तिथेच पहा कशा प्रकारे बॅग होत्या. 600, 700, 1000पर्यंत रेंजच्या ह्या बॅग होत्या. आणि त्यानंतरच पुढे मला हे स्पाइसचं मार्केट होतं. मिरच्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या होत्या. सर्व प्रकारचं साहित्य ह्या एकाच मार्केटमध्ये भेटत होतं. त्यानंतर इथे कॅप्स वगैरे होत्या. हे पहा, मी हे आपल्या दाराचं तोरण विचारलं तर त्यांनी 250 रुपीज सांगितलेत, जे की आपल्याकडे 150 किंवा 200पर्यंत सहज मिळून जातं. म्हणजे इथले रेंज पण हाय आहे. आणि त्यानंतर गेली मी ही मातीच्या भांड्यांच्या लाईनमध्ये. हे पहा किती छान छान बांबूच्या लाकडापासून बनवलेली ही वस्तू, मातीच्या वस्तू, चिनी मातीच्या वस्तू होत्या. छान छान बरण्या होत्या. आणि मला तिथे एक दगडी खलबत्ता दिसला, जो सगळ्यात छोटा जो आहे तो त्यांनी 250 रुपये सांगितलेले. आणि त्यानंतर गेलो आम्ही शूज किंवा चप्पलच्या लाईनमध्ये. तर पहा अशा प्रकारे चप्पल, शूज वगैरे होते, जे की आपल्याकडेही मिळतात. आणि 200 ते 250 रुपये हे लोक सांगायचे चप्पलसाठी. मला तर बिलकुल आवडलं नाही हे मार्केट. सेम ॲज आपल्यासारखंच होतं, जसं आपल्याकडे भेटतं तसंच इथे सगळं भेटत होतं. त्यानंतर आम्ही शंभूच्या बाबांसाठी शॉर्ट्स पाहत होतो, पण त्यांना काही एवढं चांगलं वाटलं नाही, तर मग त्यांनी नाही घेतलं. खूप वेळ बघितलं पण घेतलं नाही त्यांनी. ते खूप विचार करून कपडे घेत असतात. आणि त्यानंतर आम्ही बीचवर जाण्यासाठी शंभूसाठी एक ड्रेस पाहत होतो. तर तो पहा, जो ड्रेस आवडला त्याला तोच हातात घेऊन बसला होता. आणि जेंट्ससाठी पण छान शर्ट्स होते इथं. 200 रुपयेमध्ये हे शर्ट्स होते, पहा छान होते शर्ट्स. त्यानंतर मी आली स्वतःसाठी काहीतरी घ्यायला. तर पहा लेडीजसाठीचं कसं शॉप होतं. आय थिंक बीचवर छान छान ड्रेसेस मिळतील, पण इथे एवढे छान नव्हते, जे की मला शॉर्ट्स वगैरे घ्यायचे होते, पण नाही मला आवडले. तरी पण मी एक घेतलं तिथनं, एक 1 पीस, जो की मी घातल्यानंतर तुम्हाला कळेल जेव्हा मी बीचवर जाईल तेव्हा. हे पहा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस होते. टॉप्स, लॉंग गाऊन्स, शॉर्ट्स, मिडीज वगैरे होतात. आणि त्यानंतर फारच भूक लागली होती, तर सर्व मार्केट वगैरे फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो पोटोपा करायला. तर पहा आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो, तिथलं जेवणही एकदम बकवास होतं. हे पहा, हॉटेलच्या एंट्रान्समध्ये म्हणजे काउंटरला असे वेगवेगळे प्रकारचे अल्कोहोलच्या बॉटल्स होत्या. आपण तर घेत नाही, पण जस्ट शूट केलं मी दाखवण्यासाठी. हे पहा अशा प्रकारे हॉटेल तर छान होतं, रूफवरती होतं, पण मला तिथलं जेवण बिलकुल आवडलं नाही. आम्ही फिश थाळी मागवली, पण एकदम बकवास थाळी होती ती. प्लीज तुम्ही जेव्हा कधी गोव्यात जाताल किंवा थांबताल तर प्लीज हॉटेलचे रिव्ह्यूज बघून आणि कुणाला तरी विचारूनच त्या हॉटेलमध्ये जेवण करा. कारण आपण नवीन असतो आणि आपल्याला माहिती नसतं की जेवण वगैरे कसं आहे. त्यामुळे प्लीज चौकशी करूनच जा. तर हा व्हिडिओ माझा शंभूने काढलेला, मला बोललेला की बस आई मी तुझा व्हिडिओ काढतो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा.